अमरावती शहरातील भीमटेकडी परिसरात असलेल्या सह्यक नागरिक पतसंस्था अध्यक्ष संचालक मंडळ व एजंटने अनेक खातेदारांची फसवणूक केल्याचा आरोप करीत आता भीम ब्रिगेड संघटनाच्या वतीने पतसंस्था विरोधात आजपासून बेमुदत आमरण उपोषणात सुरुवात केली आहे। 8 सप्टेंबरपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर भीम ब्रिगेड संघटना अध्यक्ष राजेश वानखडे यांच्या नेतृत्वात अनेक खातेदारांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। आता व्याजासह रक्कम परत करण्यात यावी, अन्यथा आंदोलन उग्र स्वरूपाचे होणार असा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला। उपस्थित खातेदारांनी पतसंस्था अध्यक्ष, संचालक आणि एजंटचे चक्क फोटो फलक घेऊन त्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या। काय मागणी आहे आपली? आमची मागणी अशी आहे की भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने आम्ही आज या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषणात अन्नत्याग आंदोलनासाठी बसलेलो आहे। त्याचं स्वरूप अशा प्रकारे आहे की सम्यक नागरिक सहकारी पतसंस्था या संचालक मंडळामध्ये अध्यक्ष म्हणून संजय सूर्यभानजी शेंडे हे IBN लोकमतचे प्रतिनिधी आहे। त्याचबरोबर प्राध्यापक आहेत, महात्मा फुले विद्यालयाचे प्राध्यापकसुद्धा आहे, अतोनात पगार आहे, सर्व गोष्टी बरोबर आहे। त्याच्यानंतर प्रवीण वाडेकर मोठे उद्योगपती आहेत। त्याच्यानंतर याच्यामध्ये मायाताई धांडे आहे। त्याच्यानंतर विमलताई मधुकरराव आठवले आहे, संचालिका रघुनाथजी चव्हाण आहेत, राजीवजी बसवनाथ साहेब आहेत। त्याच्यानंतर धनराज विठ्ठलराव तलवारे आहेत, मंगेश मनोरे आहेत। त्याच्यानंतर सुमनताई अरुणराव अंबोरे आहेत, मीना शंकरराव वर्दे आहेत। असे एकूण हे 10 संचालक मंडळामध्ये 10 जणांची बॉडी आहे। त्यामध्ये यांनी हे सर्व खातेदार आहे या ठिकाणी। या खातेदारांनी 2-3 वर्षापासून या सम्यक पतसंस्थेमध्ये पैसे जमा केले होते। म्हणजे रोज पैसे जमा करायचे की आज जर आपल्या घरी पैसे जमा होत नाही म्हणून बँकेत जमा करायचे। कधीतरी आपल्या परिवारावर कधी एखादं संकट आलं किंवा आपल्या मुलीला किंवा काही कोणता प्रॉब्लेम असला पैशांचा, तर आपण एका दमानं जाऊन ते पैसे काढून आपल्या त्या मुलाला किंवा मुलाच्या शिक्षणासाठी किंवा एखाद्या बिमारीसाठी आपण लावू शकतो। मात्र यांच्या अशा निराशावर पूर्ण पाणी फेरण्यात आलं। यामध्ये रोकपाल म्हणून शीला आठवले आहे। हे आठवले कंपनीचं, आठवले घराण्याचं पूर्ण घर जवयापासून तर सासू सासऱ्यापर्यंत त्याच्यात आठवले आहेत, वानखडे आहेत। यांनी सर्वांनी वसुली केली आणि ती वसुली संचालक मंडळ आणि एजंट यांनी संगनमत करून पूर्ण पैशांचा सत्यानाश केला। स्वतः मस्त प्लॉट घेतले, स्वतः यांनी त्या लोकांच्या गोरगरीब लोकांच्या मजुरीवर पैशावर यांनी मजा मारली। जेव्हा हे लोक पैसे मागायसाठी गेले तर सरळ सांगितलं तुमचे पैसे या बँकेमध्ये नाही आहे, तुमचे पैसे आमच्याकडे आलेले नाही। मग एजंटला या लोकांनी विचारलं, खातेदारांनी विचारलं की आमचे पैसे कुठे जमा केले, तर म्हणे आम्ही बँकेत जमा केले। संचालक मंडळाला विचारलं तर म्हणे आमच्याकडे जमा केले नाही। मग दोघांना विचारलं तर दोघंही म्हणते की यांनी आमच्याकडे पैसे जमा केले नाही आणि हे म्हणते आम्ही यांच्याकडे पैसे जमा केले। म्हणून हे पैशांची अफरातफरी दोघांनी केलेली आहे। आणि त्यामध्ये आम्ही जिल्हा उपनिबंधक यांना निवेदन दिले की यांचं ऑडिट करायला पाहिजे, पण यांनी ऑडिटसुद्धा करू दिलं नाही। शेंडेंनी सांगितलं की मी IBN लोकमतचा प्रतिनिधी आहे आणि तुम्ही माझ्यावर काही केलं तर मला आमचं काहीच वाकडं होत। अर्चना रक्ष, विदर्भ न्यूज, अमरावती।